हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि एक नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. नवीन म्हणजे म्हणता येणार नाही, पण एक ट्विस्ट थ्रू मी कशा पद्धतीने मंचुरियन बनवते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असं वेलवेटी टाईपचं मंचुरियन रेडी आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही मंचुरियन बनवू शकता. याची स्पेशालिटी अशी आहे की आपल्या घरगुती वस्तूपासून आपण हे बनवणार आहोत. यामध्ये खूप सारे सॉसेस वगैरे यूज केलेले नाहीत. 2 सॉस बनवून आपण हे बनवणार आहोत. सो पहिल्यांदा काय करायचं, मी अर्धा किलो अशी गोबी घेतलेली आहे आणि ती पूर्ण आपल्याला किसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले आहे तशी आपण किसून घेणार आहोत. इथे मी पूर्ण गोबी काय केलेली आहे, किसलेली आहे आणि पूर्ण अशी बारीक तुकडे पण तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, ती पूर्ण गोबी एका ठिकाणी काढून घेतली मी टोपल्यामध्ये आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे. मीठ घालत असताना जास्त प्रमाणात मीठ टाकू नये त्यामध्ये. आता काय करायचं की आपल्याला ही गोबी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे मिठासोबत. आणि मिठासोबत मिक्स करून प्रत्येक गोबीच्या पानाला काय झालं पाहिजे, ते मीठ लागलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जसं मी मिक्स करत आहे तसं. त्यानंतर काय करायचं आहे, 15 ते 20 मिनिट, हे 10 ते 15 मिनिट जरी ठेवलं तुम्ही तरी चालेल. याला काय करायचं आहे, रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिट ठेवल्यानंतर याला पाणी सुटतं, जे की एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्ण गोबीमधून निघून जायला पाहिजे. कारण मैदा जास्त बसेल यामध्ये जर पाणी नाही काढलं तर, आणि ते खायला एवढे छान लागणार नाही आणि क्रिस्पी होणार नाही. सो म्हणून आपण मीठ टाकून काय करत असतो, गोबीला पूर्ण पाणी गोबीमधून बाहेर काढत असतो. 10 मिनिटानंतर जर बघितलं तर त्या किसमधून असं पिळून घ्यायचं. त्याला पिळून घेतल्यानंतर काय होते, पूर्ण पाणी काय होईल त्या गोबीमधून बाहेर पडेल. आणि अशा पद्धतीने सर्व पूर्ण काय करणार आहोत, आपण हे पूर्ण स्क्वीज करून घेणार आहोत. जितकं पाणी तुम्हाला शक्य आहे त्या गोबीच्या पत्त्यामधून काढण्याचं, तेवढं तुम्ही तिथून काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता पूर्ण गोबी अशी मोकळी होत आहे. आता राहिलेलंही मी काढून घेतलं आहे पूर्ण इथे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, या पूर्ण पाणी काढलेली गोबी घेतलेली आहे खिसलेली, त्यामध्ये आपण जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा टाकणार आहोत. जास्त प्रमाणात मैदा टाकू नका. जास्त प्रमाण हे गोबीचं असलं पाहिजे, तेव्हाच खायला मंचुरियन छान लागतं. नंतर मी 1 टेबलस्पून काय केलेलं आहे, सोया सॉस ॲड केला आहे. नंतर कॉर्नफ्लोअर, त्याला क्रिस्पीनेस येण्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात नाही पण 2 चम्मच काय करायचं आहे, कॉर्नफ्लोअर ॲड केलेलं आहे मी इथे. त्यानंतर चवीनुसार आपण तिखट टाकू शकतो. तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात तिखट घालू शकता यामध्ये. नंतर चवीनुसार मीठ थोडं कमी वापरायचं, कारण ऑलरेडी आपण पाणी काढून घेताना टाकलेलं आहे. सो लसणची पेस्ट इथे टाकलेली आहे मी. आणि आता आपण काय करणार आहोत, हे पूर्ण हाताने व्यवस्थित अगोदर काय करणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत आणि याचा डो बनवणार आहोत. डो बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की खूप सारा मैदा ॲड करून आपण काय करणार नाही, डो बनवायचा नाही आहे. कमी प्रमाणातच मैद्याचा वापर करायचा आहे. जेवढा मैदा कमी असेल तेवढं खायला मंचुरियन काय होतात, टेस्टी होतात आणि क्रिस्पी बनतात. जर मैदा जास्त टाकला तर ते मधून कच्चे राहण्याची शक्यता असते. मग अशा पद्धतीने डो बनवून घेतला आहे आणि लाईट बॉल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, मीडियम साईजचे बॉल इथे बनवलेले आहेत. बॉलला प्रेस करून राऊंड करायचा नाही आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला काय करायचे आहेत, बॉल बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व बॉल काय केलेले आहेत, बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे बघू शकता गोबीचं प्रमाण पूर्णपणे बाहेरच्या साईडने काय होत आहे, गोबी आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये हे पूर्ण बॉल काय करते, काढून घेत आहे. काढल्यानंतर काय करायचे, काढल्यानंतर नेक्स्ट स्टेपकडे आपण जाऊया. तर आपल्याला काय करायचं आहे की नेक्स्ट स्टेपमध्ये मी इथं कॉर्नफ्लोअर घेत आहे 1 ते 2 टेबलस्पून. नंतर मग काय करायचं आहे, कॉर्नफ्लोअर ॲड केलं आहे वाटीमध्ये मी आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर काय होतं की पूर्ण त्याची स्लरी बनते आणि थिकनेस यायला मदत होते. जी ग्रेव्ही बनवणार आहोत ती थोडी थिक होते. कॉर्नफ्लोअर टाकण्याचं ते कारण असतं. मग नंतर काय करायचं, कॉर्नफ्लोअर थोडंसं मी आणखी ॲड केलेलं आहे, मला कमी वाटलं होतं. त्यानंतर काय करायचं आहे, टोमॅटो सॉस, इथे 2च सॉस आपण यूज केलेला आहे. जनरली काय होतं, मार्केटमध्ये खूप सारे सॉसेस, व्हिनेगर वगैरे टाकलेलं असतात आणि ते बॉडीसाठी
हेल्दी नसतं. सो आपण हेल्दी वे थ्रू ही बनवणार आहोत, म्हणून इथं मी फक्त 2 सॉस यूज केलेला आहे. एक तर टोमॅटो सॉस आणि दुसरं म्हणजे सोया सॉस. 2:1च्या प्रपोर्शनमध्ये इथं टाकून घेणार आहोत. तर 1 चम्मच सोया सॉस आणि 2 चम्मच काय केलेलं आहे, टोमॅटो सॉस आपण यामध्ये ॲड केलेला आहे. मग नंतर काय करणार आहोत, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, जे बॉल आपण बनवून घेतलेले आहेत मंचुरियन बॉल, ते पूर्णपणे क्रिस्पी होईपर्यंत एक एक बॅच 5 ते 10 मिनिट अशा पद्धतीने काय करणार आहोत, तळून घेणार आहोत. त्याला डीप फ्राय करून स्लो गॅसवर काय करायचं आहे, तळायचं आहे. जेवढे व्यवस्थित तुम्ही हे मंचुरियन बॉल तळताल तेवढा क्रिस्पीनेस त्यामध्ये येईल आणि जास्त चव लागेल. त्यामुळे याला काय करायचं, शांततेत तळायचं, जास्त घाई करायची नाही तळताना आणि स्लो गॅस ठेवूनच याला तळून घ्यायचं आहे. पूर्ण क्रिस्पी होतात हे, लगेच तुम्हाला कळून जाईल की 7 ते 8 मिनटानंतर एक बॅच झाल्यानंतर ते पूर्ण काय होतात, क्रिस्पी व्हायला सुरुवात होते आणि गोल्डन ब्राऊन कलर याला येतो. अशा पद्धतीने मी इथं काय करत आहे, व्यवस्थित सर्व तळून घेत आहे स्लो गॅसच्या फ्लेमवरती आणि सतत हाताने काय करायचं आहे, त्याला चम्मचने परतून घ्यायचं आहे खालून वरून, कारण सगळीकडून ते मध्येपर्यंत काय झाले पाहिजे, ते फ्राय झाले पाहिजे आणि क्रिस्पीनेस त्यामध्ये आला पाहिजे. सो इथं मी काय करत आहे, सतत त्याला ढवळत आहे आणि ढवळल्याने काय होतं की पूर्ण बॉल व्यवस्थितरित्या तळल्या जातात. आणि इथे ही बॅच माझी जवळपास 5 मिनिट झालेले आहेत टाकून याला. 5 मिनिट होऊनही त्याला पाहिजे तसा कलर आलेला नाही आहे. सो आणखी मी तळून गेलेला. त्यानंतर बघा मी इथं 7 मिनिट झालेले आहे. 7 मिनिटानंतर बघू शकता इथे कलर आला आहे आणि क्रिस्पीपणा त्याच्यात आलेला आहे. सो इथं काय करत आहे, मी प्लेटमध्ये काढून घेते. पूर्ण हे अशा पद्धतीने हे दिसतात. जास्त मोठ्या साईजचे बॉल करू नका, जेणेकरून काय होईल, ते मध्ये कच्चे राहणार नाही. छोटे केले तर ते लवकर तळल्याही जातात आणि खायलाही सोपे जातात. सो अशा पद्धतीने मी सर्व दोन्ही बॅच काय केलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत आणि इथे हे तळलेले बॉल आपले रेडी आहेत. सो आपण ग्रेव्ही बनवायची कशी हे आता बघणार आहोत. तर ग्रेव्हीसाठी काय करायचं आहे, आपल्याला कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. मी इथे तेल घेतलेलं आहे आणि तेलमध्ये काय करायचं आहे, कडक तेल तापल्यानंतर अनियन घालायचं आहे. अर्धा कांदा घेतलेला आहे, जास्त प्रमाणात नाही, कारण मंचुरियनची एकच प्लेट मी इथे बनवत आहे. सो मला हाफ अनियन सफिशियंट आहे. त्यानंतर मी काय करणार आहे, त्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे. मी कॅप्सिकम टाकायचं. तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरच्या असतील तर त्याही टाकू शकता. माझ्याकडे ही एक ग्रीन कलरच अवेलेबल आहे, सो मी ती इथे ॲड केलेली आहे. याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर लसणची पेस्ट घातलेली आहे आणि हे जास्त लालसर होईपर्यंत तळायचं नाही आहे, कांदा आणि अनियन. त्यानंतर मी काय केलं आहे, टोमॅटो आणि कढीपत्ता ॲड करून परत काय केलं आहे, सॉटे करत आहे. याला व्यवस्थितरित्या तळल्यानंतर जी आपण वाटीमध्ये बाउलमध्ये ग्रेव्ही बनवलेली होती कॉर्नफ्लोअर सॉसेस ॲड करून, ती पूर्ण आपण काय करणार आहोत, यामध्ये ॲड करणार आहोत. गॅसची फ्लेम काय करायची, स्लोच ठेवायची या प्रोसिजरमध्ये. व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं हे. नंतर सॉसचा कच्चेपणा जो आहे सॉसचा, तो पूर्ण निघून गेला पाहिजे. 2 मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं. तुम्हाला जशी थिकनेस पाहिजे, जर तुम्हाला थिक मंचुरियन आवडत असेल तर तसंही तुम्ही बनवू शकता. पाणी त्यामध्ये कमी जास्त तुम्ही घालू शकता. मी तर सेमी थिक कन्सिस्टन्सीचं बनवत आहे, सो मी थोडंसं थिकच बनवणार आहे त्याची ग्रेव्ही. नंतर मग याला पूर्ण काय करणार आहोत, आपण शिजवून घेणार आहोत 3 ते 4 मिनिट. नंतर इथे मीठ आणि तिखट टाकलेलं आहे मी. आणि चवीला जर तुम्हाला थोडंसं स्वीटन पसंत असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, 2-3 साखरेचे दाणे त्यामध्ये घालू शकता, कारण सॉसेस कसं आंबट असतात, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर टाकली तरीही चालू शकतं. नंतर लास्ट स्टेजला आपण जे बॉल तळून घेतलेले आहेत ते इथे ॲड करणार आहोत. ॲड केल्यानंतर खूप वेळ कुक करायचं नाही, कारण क्रिस्पीपणा निघून जातो आणि मग एवढी टेस्ट लागत नाही. सो 1 ते 2 मिनिट व्यवस्थित त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि इथे आहे आपलं रेडी मंचुरियन आणि ते गार्निशिंगसाठी घालायचे आहे पत्ता गोबी अँड मी कोरिएंडर घातलेला आहे. सो दिसायलाही खूप छान आणि
खूप टेस्टी लागतं. हे घरी बनवलेलं आहे, हेल्दी आहे. जास्त सॉस किंवा विनेगर, ॲसिटिक ॲसिड टाकलेलं असतं विनेगरमध्ये, सो ते हेल्दी नसतं शरीरासाठी. सो तुम्ही मुलांना अशा पद्धतीचं बनवून द्या. कशी वाटली रेसिपी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.